रोज रोज नाश्ता काय बनवायचा हे जर विचार करून तुम्ही सुद्धा कंटाळला असाल तर हा नाश्ता तुमच्यासाठी, किंवा मग तुम्ही संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी किंवा मग संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा याचा उपयोग करू शकता। तर हे जे आहे दाल पकवान बनवायला जितकं सोपं आहे ना, खायला तितकंच टेस्टी आहे। तर इकडे 1 वाटी जी आहे मी चणा डाळ घेतलेली आहे, म्हणजेच की हरभऱ्याची डाळ, त्यानंतर 2 चमचे मुगाची डाळ घेतली। आता नॉर्मली आपले जे पोह्याचे चमचे असतात ना, त्यानेच मी इथे मुगाची डाळ घेतलेली आहे। डाळ स्वच्छ 2 पाण्याने धुवून त्यामध्ये भरपूर असं पाणी घालून तासभर आपण याला भिजवत ठेवूया। आता डाळ भिजते तोपर्यंत पीठ लावून घेऊया। आता नॉर्मली पकवान जे आहे मैद्यापासून बनवले जातात, त्यामुळे मी मैदा वापरत आहे। तुम्हाला नको असेल, हेल्दी बनवायचे असतील तर गव्हाचं पीठ किंवा मग 50-50 केलं तरी सुद्धा चालेल, म्हणजेच की अर्धा गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा। तर इथे अर्धा किलो प्रमाणात मैदा घेतला, त्यामध्ये 3 चमचे बारीक रवा घातलेला आहे आणि 1 चमचा ओवा घेतला। हाताने छान क्रश करून घालायचा। ओवा जो आहे अजिबात ऑप्शनल नाही आहे, नक्कीच घाला, कारण ओवा आवर्जून घाला, छान फ्लेवर येतो। त्यानंतर अर्धा चमचा जिरे घातले हातावर क्रश करून। आता जिरे जे आहे ऑप्शनल आहे, पण तरी सुद्धा नक्की घाला, कारण जिऱ्याचा फ्लेवर खूप छान येतो। त्यानंतर नॉर्मल तेलाचे जे आहे 2 पळी तेल घातलेलं आहे। अजिबात कडकडीत गरम वगैरे घालायचं नाही, नॉर्मल जे आपलं तेल असतं तेच घालायचं। तर या ठिकाणी तेल घातलं की पिठाला जे आहे तेल व्यवस्थित चोळून घ्यायचं, म्हणजे पिठाच्या कणाकणापर्यंत आपलं तेल जे आहे पोहोचलं पाहिजे। आणि हे बघा, अशा पद्धतीने मी पिठाला जे आहे तेल चोळून घेत आहे। आता हे पकवान तुम्ही एकदा बनवले तर महिनाभर खाऊ शकता, कारण एकदा पकवान बनवून ठेवले भरपूर असे एअरटाईट कंटेनरमध्ये, म्हणजे लूज पडणार नाही आणि हवं तेव्हा तुम्ही डाळ बनवा आणि डाळ पकवान तयार आहे। हे बघा, अशी मूठ आली की आपलं पीठ तयार आहे असं समजून जायचं आणि थोडं थोडं नॉर्मल पाणी घालून घट्टसर असं पीठ मळायचं। आता घट्टसर म्हणजे किती घट्टसर, तर खूप जास्त घट्ट नाही, खूप जास्त पातळ नाही। आपण नॉर्मली चपातीला पीठ मळतो त्यापेक्षा हलकं थोडं घट्टसर, म्हणजे कारण हा मैदा आहे आणि मैदा खूप लवकर लूज पडतो, त्यामुळे थोडंसं जे आहे हलकं घट्टसर मळायचं। आणि हे बघा, जसं लागन तसं पाणी घालायचं, म्हणजे काय होतं, एकदाच आपण पाणी घातलं तर पीठ सुद्धा पातळ होण्याची शक्यता असते, त्यामुळं जसं लागल तसं थोडं थोडं पाणी घालायचं। आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस मैद्याचं पीठ आपण लावतो तर खूप जास्त पाण्याची गरज पडत नाही, त्यामुळं पाण्याचं प्रमाण जे आहे हळूवारपणे घालायचं आणि मस्त असं पीठ लावून घ्यायचं। आता हे जे पकवान आहेत आपण सिंधी स्टाईल बनवत आहोत, म्हणजे सिंधी दाल पकवान आहेत। आता हे जे पकवान आहेत तुम्ही एकदा बनवले तर तुम्ही नाश्त्याला सुद्धा एन्जॉय करू शकता, त्यानंतर संध्याकाळच्या जेवणाला सुद्धा, किंवा मग जेवणाला जरी खाल्ले ना तरी सुद्धा पोटभरीचा असा हा नाश्ता आहे। महत्त्वाचं म्हणजे एकदा खाल्लं ना की दिवसभर जे आहे अजिबात भूक लागणार नाही, अशा पद्धतीने हे पकवान आहेत। तर हे बघा, अशा पद्धतीने इकडे मी जे आहे पीठ लावून घेतलेलं आहे। आता या पिठाला आपण एक 10 मिनिटं रेस्ट द्यायची फक्त, त्यापेक्षा जास्त नको, कारण त्यापेक्षा जर जास्त आपण रेस्ट दिली पिठाला तर पीठ पातळ होण्याची शक्यता आहे। आता 10 मिनिटं रेस्ट कशासाठी द्यायची, कारण आपण त्यामध्ये रवा घातलेला आहे, तो रवा छान पद्धतीने फुलतो, त्यामुळे 10 मिनिटं रेस्ट द्यायची। आता हे बघा, 10 मिनिटं झाल्यानंतर पीठ छान असं मऊसर झालेलं होतं। परत एकदा पिठाला 5 ते 10 मिनिटं मालिश देऊन घेतली, म्हणजेच की पीठ जे आहे मसळून घेतलं। हे बघा, मस्त असं मऊसर आपलं पीठ लागलेलं आहे, खूप जास्त हार्ड नाही आहे किंवा खूप जास्त पातळ नाही, इझी पद्धतीने आपल्याला पकवान लाटता येतील अशा पद्धतीने हे पीठ मी इथे लावून घेतलेलं आहे। हे बघा, आता इकडे एखादा पोळपाट घ्यायचा आणि पोळपाटवर ह्याचे जे आहे 4 भाग सम प्रमाणात करून घ्यायचे, म्हणजे काय होतं, आपल्याला याचे गोळे बनवण्यासाठी मदत होते। तर याचे 4 भाग समान करून घेतले। आता हे आपण साईडला घेऊया आणि हे अशा पद्धतीने याचे एक रोल करून आपण याचे जे आहे छोटे छोटे बॉल्स बनवूया, म्हणजे आपल्याला आपला जो तळ हाताचा भाग असतो तितके आपल्याला पकवान करायचे आहे। म्हणजे पकवान जे आहे खूप जास्त मोठे नसतात, खूप जास्त छोटे नसतात, मीडियम साईजचे पकवान असतात, त्यामुळे आपण इथे जे आहे गोळे मीडियम साईजचे बनवून घेऊया। तर हे बघा, अशा पद्धतीने। आणि महत्त्वाचं म्हणजे पकवान खूप जास्त जाडसुद्धा नसतात किंवा खूप जास्त पातळ नसतात, नॉर्मली जे आहे थोडेसे हलके जाड असतात, म्हणजे ते खस्ता प्रकारे तयार होतात। खूप कुरकुरीत आपल्याला हे पकवान करायचे नाही, त्यामुळे खूप जास्त पातळ लाटायचं नाही आणि एकदम असे लूजसुद्धा करायचे नाही, त्यामुळे जाडसुद्धा लाटायचे नाहीत। तर हे बघा, अशा पद्धतीने एक गोळा घेतला आणि अजिबात सुकं पीठ न लावता इथे मी पकवान लाटून घेत आहे।
आता इथे जर तुमचं गव्हाचं पीठ असेल तर हलकं सुकं पीठ बुरबुरा किंवा मग थोडंसं तेलाच हात लावला तरीसुद्धा चालेल, पण शक्यतो खूप जास्त जे आहे सुकं पीठ बुरबुरू नका, कारण त्यामुळे आपले पक्वान जे आहे व्यवस्थित कलर येणार नाही आणि हलकं हलकं त्यावर जे आहे पीठ ज्यावेळेस आपण सुकं पीठ लावतो आणि त्या पिठाची पोळी तळतो तर ते जे आहे वरचं जे सुकं पीठ आहे ते जळलं जातं आणि मग त्यामुळं पुरी असो किंवा पक्वान असो अजिबात चांगले दिसत नाही. आणि आता याला किती थिकनेस ठेवायची, आता मी हे जे आहे तुम्हाला नॉर्मली दाखवत आहे, पण तुम्हाला जर पाहुणे रावळे कोणी येणार असेल किंवा मित्रमैत्रिणींसाठी तुम्ही बनवत असाल तर ह्याला शेप कसा द्यायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही कन्सिस्टन्सी पाहिलीच असेल, खूप जास्त पातळ नाही, खूप जास्त थिक नाही. आणि अशा पद्धतीने एखाद्या काट्या चमच्याने होल पाडून घ्यायचे, म्हणजे आपले पक्वान जे आहे ज्यावेळेस आपण तळू तर ते फुगणार नाही आणि मग ते फुगल्यामुळं लूज पडणार नाही. त्यामुळं इथे काट्या चमच्याचा वापर करणं ऑप्शनल नाही तर गरजेचं आहे. अजिबात इथे तुमची चॉईस चालणार नाही, त्यामुळे इथे काट्या चमच्याचा वापर नक्की करा. आता पहिला पक्वान लाटून घेतला, आता दुसरासुद्धा पक्वान लाटते, तर त्याच शेपमध्ये पक्वान लाटून घ्यायचं आहे. पातळ जाड जे आहे कन्सिस्टन्सी तशीच ठेवायची आहे आणि एकसारखे पक्वान आपल्याला या ठिकाणी लाटून घ्यायचे आहे, कारण एकसारखे पक्वान झाले ना तर ते दिसायलासुद्धा छान दिसतात आणि महत्त्वाचं म्हणजे आपण जर पातळ लाटले तर कडक होतील आणि जर जाड लाटले तर लूज पडतील. त्यामुळे मीडियम थिकनेसचे इथे आपल्याला पक्वान जे आहे लाटून घ्यायचे आहे. तर हे बघा, हे सुद्धा पक्वान जो आहे मी त्या शेपमध्ये लाटून घेतलेलं आहे. यापेक्षा मोठा आपल्याला पक्वान करायचं नाही आहे. अशाच पद्धतीने नॉर्मली आपण जी पुरी लाटतो ना त्यापेक्षा हलकं थोडंसं मोठं घेतलेलं आहे, त्यापेक्षा जास्त नाही. आणि आता इथे एखादं झाकण घ्या किंवा मग एखादी डिश घ्या आणि त्याने सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने शेप देऊ शकता. आणि अशा पद्धतीने शेप दिला की छान असा गोल जरजरीत आपला पक्वान तयार होतो. आता ही आवड तुमची आहे की तुम्हाला जो आहे गोल गरगरीत पक्वान करायचं आहे की नॉर्मली आपण लाटतो त्या पद्धतीने करायचं आहे. पण अशा पद्धतीने जर आपण शेप दिला ना तर सगळे पक्वान एकसारखे तयार होतात, महत्त्वाचं म्हणजे, आणि दिसायलासुद्धा सुंदर दिसतात. आता ह्यासुद्धा पक्वानला जे आहे मी काट्या चमच्याने होल पाडून घेत आहे आणि तुम्ही पाहू शकता सगळीकडे व्यवस्थित होल पाडत आहे, जेणेकरून आपले पक्वान जे आहे ज्यावेळेस आपण तेलामध्ये घालू तर ते अजिबात फुगणार नाही आणि छान असे खस्ता प्रकारे तयार होऊन येतील. आणि हे बघा किती सुंदर असं गोल गरगरीत पक्वान दिसत आहे. मी तर म्हणेन तुम्ही नक्की शेप देऊन सगळे पक्वान तयार करा. तर इकडे सर्व पक्वान तयार झालेले आहे लाटून. आता पक्वान लाटले की एखाद्या स्टीलच्या ताटावर न ठेवता एखाद्या कॉटनच्या कापडावर ठेवायचा, कारण आपल्याला जे आहे अजिबात सुकं पीठ न लावल्यामुळं हे चिटकू शकतात. त्यामुळं कॉटनच्या कापडावर किंवा मग एखाद्या खडबडीत अशा कॉटनच्या कापडावर किंवा मग चटईवर ठेवले तरीसुद्धा चालतील. फक्त एखाद्या भांड्यामध्ये म्हणजे स्टीलच्या कुठल्याही धातूमध्ये ठेवू नका. त्यानंतर इकडे तेल तापलेलं होतं. आता तेल किती तापवायचं तर खूप जास्त कडकडीत तापवायचं नाही, खूप जास्त थंड ठेवायचं नाही, मीडियम तेल इथे तापवायचं आहे. म्हणजे आपलं ज्यावेळेस आपण पक्वान सोडू तर अजिबात लगेच कलर न बदलता हलका हलका कलर बदलेल आणि छान पद्धतीने पक्वान तयार होईल. आता पक्वान यामध्ये तेलामध्ये घातला की छान असा प्रेस करत करत तळायचा, म्हणजे सगळीकडे व्यवस्थित तळला जातो. तर हे बघा, पहिला पक्वान तळून घेतला, दुसरा पक्वान पाहू शकता तुम्ही घातलेला आहे मी आणि झाऱ्याच्या साह्याने पक्वानला हलका हलका प्रेस करत आहे. खूप जास्त जोरात सुद्धा प्रेस नाही करायचं आणि पक्वान तळताना सावधानी ठेवायची, तेल वगैरे उडू शकतं त्यामुळं. तर हे बघा, पक्वान जे आहे सगळीकडून व्यवस्थित हलके हलके दाबून हलका गोल्डन कलर आला की इतकेच आपल्याला पक्वान जे आहे तळून घ्यायचे आहे. यापेक्षा जास्त डार्क करायचे नाही किंवा खूप जास्त व्हाईट ठेवायचे नाही. आता हे बबल्स थोडेसे शांत झाले की मग आपले पक्वान जे आहे तळून झालेलं आहे. आणि सर्व पक्वान जे आहे मीडियम फ्लेमवर तळायचे आहे, अजिबात हाय फ्लेमवर तळायचे नाही किंवा लो फ्लेमवर सुद्धा तळायचे नाही. मीडियम फ्लेमवर एकामागोमाग सर्व पक्वान जे आहे याच पद्धतीने तळून घ्यायचे आहे. आणि हा सुद्धा पक्वान तुम्ही पाहू शकता छान हलका गोल्डन झालेला आहे, सोनेरी तांबूस हलका कलर आलेला आहे. यापेक्षा डार्कनेस आपल्याला अजिबात नको आहे. आता तिसरा पक्वान घातल्यावर सुद्धा तुम्ही पाहू शकता. आता ही झाऱ्याची पद्धत थोडीशी मी बदलली, तुम्हाला जशी हवं तशी, फक्त थोडंसं जे आहे पक्वान प्रेस करत करत आपल्याला जे आहे पक्वान तळून घ्यायचे. पक्वानला अजिबात फुगवायचं नाही आहे आणि अशा पद्धतीने सगळीकडून अजिबात कुठेही कच्चं न राहता सगळीकडून व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे. आणि हलका गोल्डन कलर आला आणि तेलाचे बबल्स जे आहे हलके थांबले की आपलं पक्वान जे आहे तयार झालेलं आहे. छान असं निथळून झटकून काढून घ्यायचं. काढल्यावर एखाद्या स्टीलच्या भांड्यावर थंड करून घ्या आणि तुम्ही जर स्टोअर करण्यासाठी ठेवत असाल तर पूर्णतः
थंड झाल्याशिवाय अजिबात स्टोअर करू नका, कारण गरम गरममध्ये जर स्टोअर केले तर चिवट होऊ शकतात. त्यामुळे पूर्णपणे थंड करून एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवा आणि महिनाभर वापरा. आता इतके पक्वान होईपर्यंत इकडे डाळसुद्धा छान प्रकारे भिजली होती. आता पाणी सकट डाळ जी आहे एका भोगलीमध्ये किंवा मग एखाद्या भांड्यामध्ये काढून घेतली आणि हलका आपले एक बोटाचा जो आहे कोपरा बुडेल इतकंच पाणी यामध्ये घातलं आहे. 5 ते 6 हिरव्या मिरच्या घातल्या. त्यानंतर पाव चमचा हळद घातली, चवीनुसार मीठ, 2 चमचे तेल. आता इथे तिखट किती करायचं हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला किती तिखट हवं त्यानुसार तुम्ही मिरची घालू शकता. आता इथे मोठा कुकर घेतला, त्यामध्ये स्टँड किंवा रिंग ठेवा अशा प्रकारे. त्यानंतर डाळीचं भांडं ठेवलं, झाकण ठेवलं आणि अगदी 2 शिट्ट्या जे आहे आपण 2 ते 3 शिट्ट्या काढायच्या, यापेक्षा जास्त नको. कारण डाळ आपल्याला खूप जास्त गाळ नको आहे, अगदी अशी खडबडीत डाळ पाहिजे. त्यामुळं 3 शिट्ट्या मिनिमम इथे मी घेणार आहे. कुकर ठेवलं गॅसवर, तोपर्यंत हिरवी चटणी करून घेऊया. तर पुदिना, कोथिंबीर, 1 इंच अद्रक तुकडा, 4 ते 5 हिरवी मिरच्या, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा जिरे आणि थोडंसं थंड पाणी घ्या किंवा मग आईस क्यूब घेतला तरीसुद्धा चालेल. तर इथे मी थंड पाणी आणि प्लस आईस क्यूबसुद्धा घातलेलं आहे. याने काय होतं, आपल्या चटणीचा कलर बिघडत नाही आणि छान अशी हिरवीगार चटणी आपली तयार होते. तर हे बघा, इकडे चटणीसुद्धा छान पद्धतीने तयार झालेली आहे. पुदिना चटणी तयार झालेली आहे. आता चिंचेची चटणी माझ्याकडे पहिलेच अवेलेबल होती. तुम्हाला जर चिंचेची चटणीची रेसिपी हवी असेल तर मी चॅनलवर अपलोड केलेली आहे, सबस्क्राईब करून तुम्ही पाहू शकता. इकडे तोपर्यंत डाळसुद्धा झालेली होती. एखाद्या विप्सच्या साह्याने किंवा मग रवीच्या साह्याने जी आहे डाळ छान प्रकारे आपण घोटून घेऊया. आता डाळ किती घोटायची, खूप जास्त गाळ होईल इतकी डाळ अजिबात नाही घोटायची, थोडीशी खडबडीत डाळ आपल्याला ठेवायची आहे. तर इकडे तुम्ही पाहिलीच असेल ज्यावेळेस मी डाळ ओतली तर कन्सिस्टन्सी कशी होती. लगेचच फोडणीची सुद्धा तयारी करूया. तर 1 पळी तेल घेतलं, त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, थोडेसे हिरव्या मिरचीचे काप, थोडासा कढीपत्ता. त्यानंतर यामध्ये छान अशी मिरची तळून झाली की यामध्ये जे आहे अर्धा चमचा हिंग, म्हणजेच की चिमूटभर हिंग आणि 1 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर. आता इथे तुम्हाला तिखट हवं असेल तर तिखटाची मिरची पावडर घातली तरीसुद्धा चालेल. आणि छान अशी फोडणी, कडकडीत फोडणी जी आहे डाळीवर घालून घेतली आणि इकडे मस्त आपली डाळ पकवानची डाळ जी आहे तयार झालेली आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने फोडणी घातली. आता मिरची टाकताना काय झालं तर कॅमेऱ्याचं बटन ऑफ झालं होतं, त्यामुळे मिरचीचं जे आहे दिसलं नाही. पण 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, आता तिखटाची घालायची असली तर तुम्ही घालू शकता. त्यानंतर चिमूटभर हिंग आणि अशा पद्धतीने मस्त आपली डाळ पकवानची डाळ तयार झालेली आहे. त्यानंतर हिरवी चटणी, चिंचेची चटणी आणि पकवानसुद्धा. आता पकवानचा तुम्ही आवाज ऐका, किती छान असा खुसखुशीत आपला पकवान तयार झालेला आहे. तर हे बघा, मस्त असा खमंग खुसखुशीत पकवान तयार झालेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे महिनाभर सहज टिकतो. एकदा बनवा, महिनाभर एन्जॉय करा. आणि डाळसुद्धा पाहू शकता किती कलरफुल, मस्त अशी रंग काय छान आलेला आहे, सुरेख असा. आता पकवान कसे लावायचे, तर अशा पद्धतीने पकवान ठेवले आपले मैद्याचे की त्यावर मस्त अशी आपली डाळ घालायची. तर सगळीकडे व्यवस्थित पसरवून घालायची. खूप जास्त डाळ अजिबात घालायची नाही, कारण खूप जास्त नसते आणि घट्टसर डाळ असल्यामुळं अशा पद्धतीने सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायची, म्हणजे सगळीकडे चव जी आहे व्यवस्थित लागते. त्यानंतर हिरवी चटणी, आणि हिरवी चटणी झाली की चिंचेची चटणी घालायची, म्हणजे छान अशी आंबट गोड तिखट. त्यानंतर पुदिनाचा फ्लेवर, त्यानंतर डाळीचा जो आहे तिखटपणा आणि पकवानचा छान असा खुसखुशीतपणा. हे 3 ते 4 चवी जे आहे एकाच जिन्नसमध्ये खायला मिळतात. आणि हे बघा मस्त अशी. आता या ठिकाणी चिंचेची चटणी जी आहे थोडीशी घट्टसर घेतलेली आहे मी. तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालून किंवा मग पातळ कन्सिस्टन्सीची सुद्धा घेऊ शकता. तर हे बघ, सगळीकडे व्यवस्थित अशी चिंचेची चटणी घालायची. किती घालायची किती नाही हे सुद्धा तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला किती आवडते. पण जितकी जास्त चटण्या तितके जास्त फ्लेवर छान येतो आणि चवसुद्धा छान लागते. त्यानंतर भरपूर असा कांदा घालायचा, कारण दाल पकवान म्हणजे कांदा तर हवाच. कांदा, कोथिंबीर, हवं तर यावर तुम्ही नायलॉन शेवसुद्धा घालू शकता. ओरिजिनलमध्ये नायलॉन शेव नाही घातली जात, त्यामुळं मग मी या ठिकाणी नायलॉन शेवचा वापर अजिबात केलेला नाही. आणि मस्त असे आपले दाल पकवान जे आहेत तयार झालेले आहे.
कोथिंबीर घातली, कांदा घातला आणि छान असं खुसखुशीत आपलं दाल पकवान तयार झालेलं आहे. अगदी आपण बाहेर हॉटेलमध्ये किंवा मग एखाद्या गाडा सेंटरवर जाऊन खातो ना, त्याच प्रकारचा हा दाल पकवान तयार झालेला आहे. चला मग तुम्हाला जर माझी दाल पकवानची रेसिपी आवडली असेल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा आणि ही रेसिपी जी आहे जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकांना, मैत्रिणींना शेअर करा. म्हणजे त्यांनासुद्धा अशा सोप्या पद्धतीचे अचूक प्रमाणातल्या रेसिपीजचा आनंद घेता येईल.